आईटीआई की सभी सब्जेक्ट की प्रिपरेशन करने के लिए और सीबीटी एग्जाम पास होने के लिए सब्सक्राइब करें हमारे चैनल को और सबसे पहले नोटिफिकेशन पाने के लिए दबाएं इस बेल आयकॉन को। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आयटीआय यूट्यूब चॅनलमध्ये आयटीआय अपडेट्समध्ये। तर आयटीआय इन्स्ट्रक्टर भरती डीव्हीटीची काय विषय आणि काय अपडेट आहे त्याबाबत आज आपण डिस्कशन करणार आहोत। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आपली कोर्ट ऑर्डर कधी येणार आहे आणि त्याच्यानुसार कोर्ट अपडेट काय आहे, कारण की जवळजवळ 1 महिना उलटून गेलेला आपल्या जी ऑर्डर या ठिकाणी रिझर्व केलेले आहेत त्यासाठी, आणि जी वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट आहेत त्यांचं काय होईल, कारण की भरपूर मुलांचं जॉईनिंग थांबलेलं आहे। त्याच्यानंतर समांतर आरक्षणाचा कोणता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी डीव्हीटीने चुकीच्या पद्धतीने हाताळलेला आहे। आणि त्याच्यानंतर तिसरा पॉईंट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की अंतिम निवड यादी अद्याप प्रकाशित झालेली नाही आहे, तर त्याविषयी आपण या ठिकाणी पाहणार। आणि होल्ड केलेल्या मुलांचं काय, कारण की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे डीव्ही कोर्ट आपली मॅट औरंगाबाद या मॅट कोर्टने जी या ठिकाणी डिप्लोमा आणि डिग्री केसचा विषय होता त्याच्यामध्ये डिप्लोमा झालेल्या मुलांना जॉईनिंग दिलं आहे आणि डिग्री झालेल्या मुलांना होल्ड केला आहे। तर आणि कोर्ट ऑर्डर लवकर काय येत नाही हाही विषय पाहणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपली कोर्ट ऑर्डर कधीपर्यंत येईल, कारण की आता जर पाहायला गेलो आपण तर त्याविषयी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 10 मे पासून या ठिकाणी कोर्टला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे। तर त्याच्या अगोदर म्हणजे हा चालू वीक आहे आपल्या हातात आणि पुढचा 1 वीक मधले 2 ते 3 दिवस। तर महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला ह्या वीकमध्ये आली किंवा पुढच्या वीकमध्ये 100% येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो। तर या बाबतीत आपण जी आपली वेटिंग लिस्ट आहे, आता जर पाहायला गेलो सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं वेटिंग लिस्ट कशी क्लिअर केली गेली पाहिजे हाही विषय थोडी संभ्रमावस्था आहे डीव्हीटीने। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपण पाहूया। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे वेटिंग लिस्टचा, ठीक आहे। आता या ठिकाणी जर आपण वेटिंग लिस्टवर जर ध्यान केंद्रित केलं तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की अंतिम प्रतीक्षा यादी, अंतिम निवड यादी अशा प्रकारचे वेटिंग लिस्ट आपण बाकीच्या विभागांमध्ये पाहायला मिळत असतं आपल्याला। तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वेटिंग लिस्ट कधी आणि कशा क्लिअर होत जातील। तर आता डीव्हीटीने परिपत्रक जर पाहायला गेलो आपण 150 ते 200च्या वर ह्यांचे परिपत्रक आलेले आहे। तर ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहतोय तर सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी कोर्ट ऑर्डरची जी तीन आपली जी आहे एप्रिलची त्याच्यामध्ये काय विषय केलेला होता ते तुम्हाला माहितीच आहे। तर त्याविषयी आपण थोडक्यात एक माहिती पाहून घेऊया। आता ही पाहू शकता तुम्ही आपली 3 एप्रिलला कोर्ट ऑर्डर आलेली जी आपली हेअरिंग झाली होती त्या ठिकाणी। तर त्या हेअरिंगमध्ये तुम्ही पाहू शकता काय झालेलं होतं, एवढ्या एका कडव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एवढ्या पॅरेग्राफमध्ये। तर आपण पाहू शकता हेअर्ड श्री अजय देशपांडे लर्न काउन्सिल ॲप्लिकेशन OA 145/24 मेन ॲप्लिकंट 87 ओरिजिनल ॲप्लिकंट। नंतर पहा A24 श्री संजीव बी देशपांडे लर्न सिनियर काउन्सिल फॉर द रिस्पॉन्डंट स्टेट अथॉरिटी श्री S देशमुख अलॉंग विथ श्री राहुल एयर अवॉर्ड लर्न काउन्सिल फॉर रिस्पॉन्डंट 3, 6 अँड श्री संघर्ष विभाग मरे लर्न काउन्सिल फॉर ओदर प्रायव्हेट रिस्पॉन्डंट्स आर्ग्युमेंट्स आर कन्क्लुडेड रिझर्व फॉर ऑर्डर। आता ह्या ठिकाणी डायरेक्टली सांगितलं आणि आज जर पाहायला गेलो 3 दिवसांनी आपलं जवळजवळ 1 महिना पूर्ण होतोय ह्या कोर्ट ऑर्डरच्या जी ह्या ठिकाणी रिझर्व ऑर्डर केलेली आहे त्या दिवसाला। तर आज पाहायला गेलो तर एक मागचं जर आपण पाहायला गेलो ज्यावेळेस सीटी आणि नॉन सीटीआयच्या ज्या केसेसचा संदर्भ जर घ्यायचा गेलो तर त्या ठिकाणी जवळजवळ एक 27 ते 28 एप्रिलला या ठिकाणी यायला हवी होती आता, परंतु आपण जर पाहायला गेलो तर मे मधल्या पहिल्या आठवडा जर आपण पाहायला गेलो तो 3च दिवस राहिले, त्याच्यामध्ये 2 आणि 3 तारीख, 4 तारखेला आय थिंक सुट्टी असेल। तर या ठिकाणी जर पाहायला गेलो नंतर 6, 7, 8 आणि 9 हे दिवस वर्किंग डे आहेत, हे आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे। तर आता पुढे पाहूया पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये 100% ऑर्डर येण्याचे चान्सेस आहेत। ही आपली कोर्ट ऑर्डरचा विषय झाला। तर वेटिंग लिस्टवर जर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं वेटिंग लिस्ट 1, 2, 3 आणि हा कोर्ट ऑर्डरचा विषय म्हटल्यानंतरच वेटिंग लिस्ट लागतील। आता समांतर आरक्षण जर आपण पाहायला गेलो तर मी तुम्हाला 1 ते 2 लिस्ट या ठिकाणी ओपन करून सांगतो मित्रांनो, तर तुम्हाला माहिती भेटेल आणि कोणकोणते मुलं यामुळे अफेक्ट झालेत आणि वेटिंगमधल्या मुलांना असं ह्या विषयामुळं त्यांची निवड गेलेली किंवा त्यांचा सिलेक्शन रिमार्क गेलेला आहे किंवा एका मार्क किंवा एका पोस्टनं जर मुलं गेली असतील आणि जर त्यांच्यापुढे हा विषय झाला असेल, समांतर आरक्षण चुकीचं वाटप झालं असेल, तर त्या बाबतीत मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू, व्हिडिओ थोडा मोठा होईल। तर मित्रांनो ज्यांना या ठिकाणी वाटतंय जर आपलं जॉईनिंग हुकत असेल समांतर आरक्षणाच्या चुकीच्या धोरणामुळे जे डीव्हीटीने या ठिकाणी वापरलेलं आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे। तर चला आपण या ठिकाणी आपण जी डीव्हीटीने जी लिस्ट लावलेली आहे त्या पाहणार आहोत।
14 ते 15 जानेवारीला ही आपल्याला लिस्ट पाहायला मिळते मित्रांनो. अशा प्रकारचा आपला DVचा रिझल्ट झाला होता. ठीक आहे. आता DVचा रिझल्ट झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा वेल रेटेड आपण या ठिकाणी एक्झाम्पलसाठी घेतलेला आहे. तर यामध्ये पहा तुम्ही, 1 नंबरचा मुलगा ऑप्टेड आउट आहे, 2 नंबरचा नॉट एलिजिबल आहे. हे पहा, असे मुलं काय आहेत, ऑप्टेड आउट आहेत आणि ते नॉट एलिजिबल आहेत. आणि ही जी लिस्ट आहे ती कोणती लिस्ट आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट आहे. ही काय अंतिम निवड यादी नाही आहे. तर याच्यामधूनच काय केलं, DVTने त्या मुलांना रिजन अलॉटमेंट केलं. ठीक आहे, रिजन अलॉटमेंट ही होऊ द्या, परंतु ॲक्च्युअलमध्ये मॅटर काय राहतो की अलॉटमेंट रिजन करण्याचा या लिस्टला अधिकारही नाही आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये जर केलं तरी ह्यांचा सिलेक्शन रिमार्क बदलायला हवा होता, कारण की हे मुलं या ट्रेडमधून काय झालेत, आऊट झालेत आणि त्यांना हा रिमार्क ठेवणं ह्या लिस्टमध्ये चुकीचं आहे. आणि जर आपण पाहायला गेलो MPSC किंवा कुठल्याही बाकीच्या सरळ सेवा भरतीमध्ये जर पाहायला गेलो तर खालील मुलांना हा रिमार्क चेंज होता. तर ह्याच्यामध्ये हा 7 नंबरचा मुलगा याला सगळ्यात जास्त मार्क आहेत. ठीक आहे, ह्या लिस्टमध्ये जर पाहायला गेलो, कारण की वरच्या 6 मुलांनी काय केलं, डायरेक्टली स्वतःहून सांगितलं की आम्हाला या ट्रेडमध्ये राहायचं नाही किंवा आम्हाला हा ट्रेड घ्यायचा नाही. ऑप्टेड आउट होणं म्हणजे काय की मला या हे पद नको आहे, म्हणजे ह्या पदामध्ये माझं राहण्याचा मला कुठलाही अधिकार नाही आहे. तुम्ही स्वतःहून मान्य केल्यानंतर ह्या लिस्टमध्ये जर तुम्ही पाहताय तर तुम्हाला हा 7 नंबरचा कॅन्डिडेटला सगळ्यात महत्त्वाचं त्याला मिळायला पाहिजे होतं, कुठलं, सिलेक्शन रिमार्क ओपन जनरल 1चा मिळायला हवा होता. पण या ठिकाणी त्याला काय केलं, त्याला 7 नंबरचा दिला आणि त्याला रिजन कुठलं भेटलं, पुणे भेटलं. म्हणजे ह्या मुलावर अन्याय झाला. तर त्याच्यामध्ये जर आपण पुढं आलोच अजून, तर तुम्ही या ठिकाणी भरपूर पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अजून एक विषय असा आहे मित्रांनो, ओपन जनरलच्या 12 जागा या ठिकाणी वाटप झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय राहतो मित्रांनो, ह्या ज्या कॅटेगरी किंवा ह्या ज्या सामाजिक प्रवर्गातील जर मुलं खाली असतील आणि ते वेटिंगवर असून त्यांना जर जॉईनिंग मिळालं नसेल, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी DVTने काय केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे. कारण की ह्या ज्या जागा आहेत ओपन जनरल अगेन्स्ट PTच्या, ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या, ह्या PTच्या जागा ह्या ओपनच्या जागा संपल्यानंतरच देण्यात येतात. तर DVTने ह्या जागा चुकीच्या, कारण ह्या 2 जागा कोणाला भेटल्या असत्या, OBC जनरल 1ला आणि NTT जनरल 1ला. तर NTT जनरल 1चा इथं ऑप्टेड आउट आहे, तर जो खाली NTT जनरल 1चा असेल त्याला ती जागा या ठिकाणी, किंवा जो येईल EWS जनरल 1ला या ठिकाणी जागा ती भेटली असती. तर सगळ्यात महत्त्वाचं DVTने काय केलेलं आहे, ही चूक केली. आणि याच्यामध्ये जर आता तुम्ही पाहायला गेलात तर ॲक्च्युअलमध्ये खालचे मुलं वरती जात आहेत. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, सगळ्यात महत्त्वाचं, हा 7 नंबरचा मुलगा, ठीक आहे, ह्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत या ट्रेडमध्ये. किती मार्क आहेत, आता किती असतील आपण तिकडे लिस्टमध्ये पाहिलं तर कळेल आपल्याला. हा टर्नरमधला मुलगा आहे, याला 7 नंबरला 185 मार्क पकडू आपण. आता याच्या खालचे जेवढे पण मुलं आहेत, आता हे वरचे ह्याच्यापेक्षा जास्त मार्क होते यांना, ठीक आहे, इथून इथपर्यंतच्या मुलांना. पण काय झालं तर हा 1 नंबरला आला आणि आता ह्याच्या खालचे जे मुलं आहेत 180, 181 वाले, 182 वाले, तर हे मुलं काय होतील, त्यांना हे रिमार्क भेटणार, ओपन जनरल 1, ओपन जनरल 2, ओपन जनरल 4, ओपन जनरल 5, हे रिमार्क भेटत आहेत. म्हणजे 7 वर झालेला हा सगळ्यात मोठा अन्याय. आणि आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आता 7चा मुलगा या ठिकाणी हे झालं, पण ॲक्च्युअल जर मॅटर जर पाहायला गेलो तर हे 13, 14, 15, 16 वाले जे मुलं आहेत खालचे, ते डायरेक्टली ओपनमध्ये गेले असते आणि ते मेरिटनुसार गेले असते. ह्यांनी कुणाचंही काही किंवा कुठल्याही मुलाचं या ठिकाणी नुकसान झालं नसतं. आणि या ठिकाणी ओपन जनरल अगेन्स्ट PTच्या जागा तुम्ही जर पाहायला गेला तर जवळजवळ 7 जागा आहेत. किती जागा आहेत तर मित्रांनो, 7 जागा आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये जर ओपन जनरल अगेन्स्ट PTची जागा द्यायची असेल तर ती कधी दिली जाते, ह्याचेही भरपूर नियम आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला तेही समजून सांगेन कधी दिली पाहिजे आणि कशी दिली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, ओपनची कुठलीही जागा जर भरायची असेल, आरक्षणातल्या समांतर आरक्षण असून त्या किंवा हॉरिझॉन्टल आरक्षणातील असू द्या, तर ती जागा भरत असताना सर्वात अगोदर ओपन म्हणजे खुला प्रवर्ग सगळ्यात अगोदर भरला जातो. आणि जर त्याचा असा GR आहे की जर तुम्हाला त्या लिस्टमध्ये जर तुमचे समांतर आरक्षणातील जर उमेदवार मिळत असतील तर ठीक आहे, नसतील मिळत तर त्या लिस्टमधील खालील उमेदवार वगळून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेण्यात यावे. इथं कुठेही म्हणलं नाही की सामाजिक प्रवर्गाच्या अगोदर भरा आणि नंतर ओपन प्रवर्गाचे भरा. तोही GR मी तुम्हाला या ठिकाणी सांगून पाहायला देईल. तर याच्यामध्ये हा एक विषय झालेला आहे, तुम्हाला सगळ्यात लक्षात येत असेल तर आता फिटरमध्ये पण पाहू आपण, तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल. कारण की भरपूर मुलांचा याच्यामध्ये नोकरीचा प्रश्न निर्माण होतोय. आता हा टर्नर झाला, वेल्डर पाहिला टर्नर, 1 मिनिट ह्याच्यावरती असेल,
आता हो का या ठिकाणी फिटर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर माझं वैयक्तिक मत आहे या ठिकाणी, माझंही जो सिलेक्शन रिमार्क आहे तो या चुकीच्या समांतर आरक्षणाच्या वाटपामुळे गेलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये जर रिमार्क, आता हा मुलगा या ठिकाणी ऑप्टेड आउट होतोय, तर ह्याला निवडीचा प्रवर्ग म्हणजे ओपन जनरल 3 हा रिमार्क देणं योग्य कितपत आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मी लिस्ट पण दाखवतो तुम्हाला, बाकीच्या डिपार्टमेंटने किंवा कोणी कोणी काय केलं या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी पहा यांनी काय केलं, ह्या लिस्टमध्ये तुम्हाला अंदाज येईल. तर सर्वात अगोदर ओपन जनरलचे 22 वाटप केले, 25 जागा होत्या, 3 अपंगांना गेल्या, 22 या ठिकाणी दिल्या. आता 22 नंतर ओपन जनरल अगेन्स्ट पीटीच्या ह्या 6 जागा होत्या. फिटरमध्ये किती जागा होत्या? 6 जागा होत्या. ह्या 22 नंतर वाटप व्हायला हवं होतं. तर यांनी काय केलं, सामाजिक प्रवर्गातल्या मुलांना या ठिकाणी घेण्यात आलंय. 4 मुलांना घेतलं, नंतर पीटीची दिली. परत या ठिकाणी पण पहा, सामाजिक प्रवर्गातला मुलगा घेतला, परत पीटीची दिली. तर या ठिकाणी काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचा अधिकार होता मेरिटने त्यांना ही जागा भेटल्या नाही आहे. तर याच्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता, आता समांतर आरक्षणाचा तुम्हाला एक पॉईंट कळाला असेल की ह्या जागा ओपन जनरलला गेल्या होत्या. ठीक आहे, कुठं गेल्या होत्या? ओपन जनरलला गेल्या होत्या. तर त्या ओपन जनरलला आल्यामुळं त्या मुलांना इथून जागा मिळायला हव्या होत्या. तर त्यांनी ते वाटप काय केलं, त्यांनी अगोदर चुकीच्या पद्धतीने वाटप केलं. तुम्हाला या ठिकाणी अजून एक लिस्ट या ठिकाणी दाखवतो. आता हे तर तुम्हाला समजलं असेल. ऑप्टेड आउट, आता ऑप्टेड आउटवर एक विषय तुम्हाला दाखवतो, एमपीएससीचं एक परिपत्रक आहे, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये काय विषय होतो ॲक्च्युअली आणि काय विषय केला गेला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर मित्रांनो हे एमपीएससीचं परिपत्रक आहे, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट सुविधेबाबत. ठीक आहे, तर आपल्याला कागदपत्र पडताळणीला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये काय केलं, ऑप्टिंग आउट हा विषय घेतला होता. ठीक आहे, म्हणजे कागदपत्र पडताळणीमध्ये घेतलं होतं. आता त्याच्यामध्ये पुढं पहा, आता ही एक भरती आहे एमपीएससीची, आपली एमपीएससीच्या कक्षाबाहेरील आहे, परंतु आपला जो विषय आहे हा विषय तो ऑप्टिंग आउट ह्या फॉर्मॅटचा. तर याच्यामध्ये पहा, प्रस्तुत परीक्षेची तत्वत निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असते, ती कुठेही कधीही फायनल पकडली जात नाही. मित्रांनो, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी, आता अंतिम निकाल पहा तुम्ही, कागदपत्रे पडताळणी करताना ऑप्टिंग आउटमुळे काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊन पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. काय बदलू शकतो मित्रांनो? गुणवत्ताक्रम बदलू शकतो व तसेच शिफारसीचे पदही बदलू शकते. हा विषय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि हे एमपीएससी सर्व पदांसाठी करतं, ज्या ठिकाणी मल्टिपल पोस्ट असतात त्या ठिकाणी. आता तुम्ही 6 नंबरचा एक पॉईंट पाहू शकता, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या विकल्प आधारे अंतिम निकाल शिफारशी संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा शिफारसीकरिता विचार करता येणार नाही. आता तर मला मित्रांनो सांगा, या ठिकाणी डायरेक्टली सांगितले की शिफारसीकरिता विचार करण्यात येणार नाही, परंतु त्यांना जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट असतो त्याच्यामध्ये ऑप्टेड आउट विद्यार्थ्याला देखील काय म्हटलं, त्याचा रिमार्क कुठला होता, सिलेक्शन रिमार्क या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता. त्याला कुठला रिमार्क देण्यात आला होता? ओपन जनरल 1, ओपन जनरल 2. त्याला हे रिमार्क देण्याचे काहीही हेतू किंवा काही साध्य होत नव्हतं, तरीही त्याला त्या ठिकाणी देण्यात आला होता. ही डीव्हीटीने चूक केलेली आहे. सर्वात अगोदर त्यांचा काय करायला यायला पाहिजे होतं, या ठिकाणी त्यांचा गुणवत्ताक्रम बदलून नवीन लिस्ट या ठिकाणी प्रकाशित करण्यात यायला हवी होती. किंवा दुसरा विषय असा, तुम्हाला अजून एक लिस्ट दाखवतो जी DMER, आता तुम्हाला माहिती असेल वैद्यकीय प्रशासकीय आहे, त्यांनी ह्या ठिकाणी भरती घेतलेली होती DMER मध्ये. आता वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष पदनाम पहा, कातारी म्हणजे कुठला ट्रेड आहे, टर्नर, फिटर, जोडारी, मिस्र या पदाची निवड झाली होती. ही लिस्ट पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. मेरिट नंबर पण या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ह्यांचं DV झालेलं आहे. काय झालेलं आहे DV नंतर पहा. आता मला या ठिकाणी तुम्ही सांगा, तुमच्या ह्याने सांगा हे बरोबर आहे किंवा असंच हवं आपल्याला लिस्टमध्ये पाहिजे होतं. तर या ठिकाणी पहा, 1 नंबरचा मुलगा तो ॲब्सेंट आहे, त्याला सिलेक्शनचा रिमार्क दिलं आहे का? मला या ठिकाणी तुम्ही सांगा. त्याला डॅश केले, कारण की त्याची किंमतच नाही ना त्या लिस्टमध्ये कुठंच. तो स्वतःहून म्हणतोय की आम्हाला या ट्रेडमधून बाहेर पडायचं आहे किंवा तो गैरहजर राहतोय. तर याचा असा अर्थ आहे की तो त्या ट्रेडला नको मानतोय किंवा त्याला बाहेर पडण्याचा विकल्प घेतला आहे. आता या ठिकाणी तुम्ही अजून एक पाहू शकता, हा ओपन जनरल 1, ओपन जनरल 2 अगेन्स्ट वुमन रिझर्वेशनची त्याला जागा मिळाली. या ठिकाणी तुम्ही अजून पाहू शकता, जे नॉट एलिजिबल आहे त्यांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी रिमार्क दिलेला नाही. आणि ही पहा, क्वालिफिकेशन सेम आहे, याच्यामध्ये असं काही विषय वेगळा नाही आहे. तर अशा भरपूर लिस्ट आहेत आपल्याकडे, आपण पाहू शकता. टर्नर, फिटर, आर्टिस्टची पण आहे. आता एक ड्रायव्हरची पण आहे, ते DMER मधलीच आहे, वैद्यकीय शिक्षणामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी.
नॉट इलिजिबल किंवा ऑप्टेड आउट विद्यार्थ्याला या ठिकाणी सिलेक्शनचा रिमार्क कुठलंही डिपार्टमेंट देत नाही. ते काम आपल्या DVTने केलेले. मित्रांनो, जर कोणाला ह्या विषयामुळे जर तुम्हाला वाटते की तुमची पोस्ट अफेक्ट होत असेल तर खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. आपण ह्याविषयी पुढील कार्यवाही करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर पुढचा विषय आता पाहणार आहोत. ॲक्च्युअलमध्ये आता तुम्ही पहा, हा एक विषय आहे. अजून एक विषय तुम्हाला सांगतो, सरळ सेवा भरतीचा एक विषय तुम्हाला दाखवून देतो त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये ह्या 2 लिस्ट आहेत PWDच्या. त्याच्यामध्ये सरळ सेवा भरतीची परीक्षा आणि त्याच्यामध्ये जर तो मुलगा जर ऑप्टेड आउट असेल किंवा तो गैरहजर असेल आणि मेरिट लिस्टमध्ये तुम्ही ठीक आहे त्याला द्या, कारण की तात्पुरती निवड. आणि ही जी लिस्ट आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. कोणती लिस्ट आहे, कुठलं डिपार्टमेंट आहे तुम्ही पण पहा, PWD. ठीक आहे, हे पण सरळ सेवामध्ये काम करतं. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला एक विषय सांगतो. या ठिकाणचा मुलगा येळेकर. ठीक आहे, या ठिकाणी किती नंबरला आहे, तो 5 नंबरला आहे. ठीक आहे, आणि त्याचा रिमार्क कोणता आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 5 नंबर आहे येळेकर. आणि लोंढे किती नंबरला आहे, 6 नंबरला. ठीक आहे, आणि या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता त्याचा सिरियल नंबर 6 साहिल प्रकाश लोंढे. आता या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर आपण जर त्यांची फर्स्ट फेज सिलेक्शनची लिस्ट पाहिली, फर्स्ट फेज पहा या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्हाला जर पाहायला गेला साहिल प्रकाश लोंढे. आता या ठिकाणी येळेकर काय झाला, डायरेक्टली आउट झाला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी येळेकरचं नावही तुम्हाला या ठिकाणी कुठं पाहायला मिळते का मला सांगा. कारण की तो आउट झाला किंवा त्यांनी स्वतःहून बाहेर पडण्याचा विकल्प निवडला असेल किंवा तो कागदपत्र पडताळणीमध्ये बाहेर निघला असेल. ठीक आहे, मग मला सांगा या ठिकाणी रिमार्क त्यांनी तेच ठेवले का चेंज केले. रिमार्क पहा त्यांनी काय केले, ही फर्स्ट फेज सिलेक्शनची लिस्ट आहे आणि याच्यामध्येच काय केलेलं आहे, त्यांनी त्यांचं बाहेर पडण्याचा विकल्प त्या ठिकाणी सादर केलेला असल्यामुळे किंवा त्यांचं काही विषय झाला असेल त्याला या लिस्टमध्ये थांबवून त्याची जागा होल्ड करून नंतर 30, 40, 50 नंबरच्या मुलाला वरती घेणं, ह्या प्रकारचं काम ह्या PW डिपार्टमेंटने नाही केलेलं. अजून तुम्हाला एक उदाहरण असं सांगतो याच्यामध्ये. प्रोव्हिजनल सिलेक्शन, हेच PWDचंच घेऊ आपण. या ठिकाणी एक 20 नंबरचा मुलगा आहे या ठिकाणी, रजत अशोक अतुगडे. ठीक आहे, ह्याचा रिमार्क पहा तुम्ही. सिलेक्शन रिमार्क किती आहे, ओपन जनरल 19. आणि कुठल्या लिस्टमध्ये, तो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. किती नंबर आहे त्याचा सिलेक्शन रिमार्क, 19. आणि तोच फर्स्ट फेज सिलेक्शन लिस्टमध्ये पहा त्याचा रिमार्क पहा 18 झालेला आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचा सिरियल नंबर पण चेंज झाला आणि त्याचा ओपन जनरल 19 हे पण रिमार्क चेंज झाले. ही एक लिस्ट आहे आपल्याकडे. तसंच तुम्ही रिवाइज सिलेक्शन आपल्याकडे भरपूर आहेत. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, ह्यांना अंतिम निवड यादी प्रकाशित करावी लागणार आहे. कारण की जर तुम्ही पाहायला गेला जाहिरातमध्ये तर ॲक्च्युअलमध्ये ह्यांनी जो घोळ केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मोठा घोळ, आणि तो आहे आपला 15.23वा विषय. ह्यांनी कागदपत्र पडताळणी तात्पुरती निवड यादीच्या आधी करायची असते, त्यांनी नंतर केली, तेही ठीक आहे. परंतु पहा तुम्ही या ठिकाणी प्रकाशित करण्यात येईल. आता हे पहा तुम्ही, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व तदनंतर काय करण्यात येईल, अंतिम निवड सूची प्रकाशित करण्यात येईल. त्यांनी हा नियम पाळलेला नाही. आणि फायनल सिलेक्शन लिस्ट करता अपात्र ठरवण्यात येईल. अपात्रला कुठलाही सिलेक्शनचा टॅग दिला जात नाही किंवा ऑप्टेड आउटच तो ह्या ठिकाणी आलेला आहे, हेही पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला हा जार पाहायचा असेल कुठला निवड सूचीची कालमर्यादा, ह्याच्यात एक असा पॉईंट दिलेला आहे की वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होत असते. ठीक आहे, हा एक विषय आहे. तर पहा 4/22चा हा आपला शासन निर्णय क्रमांक आहे, तोही माझ्याकडे कोणाला पाहिजे असेल तर पाहू शकता. याच्यामध्ये सरळ सांगितले किंवा तो पॉईंट मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता पहा DVTने हे सांगितलं की निवड यादीची कालमर्यादा कशी असेल. ठीक आहे, आता ह्यांचंच रेफरन्स द्यायचं आहे आपल्याला, काय वेगळा द्यायचा नाही आहे. 12 पेज नंबरवरून आपण 11व्या पेजवरती यायचं. 11व्या पेजवरून आल्यानंतर आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तुम्हालाही सर्वांना माहिती असेल, काहींना माहीत नसेल तर त्यांनीही या ठिकाणी पहा. हा पॉईंट पहा तुम्ही या पेज नंबरचा आणि व्यवस्थित वाचन करून मी तुम्हाला सांगतो. निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवारांचा नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेले उमेदवार सदर पदावर विहित मुदतीस रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्राची उपलब्धता, अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर निश्चित कालावधी त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास अशी पदे त्या
नजीकच्या काळात लक्षात ठेवा मित्रांनो, 1 वर्षात तुम्ही हे करू शकता. अशी पदे त्या प्रवर्गाच्या निवड सूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात यावी. ह्याचा अर्थ आहे वेटिंग लिस्ट या पद्धतीने मित्रांनो क्लिअर होत असते. कशा पद्धतीने? जे यांनी या ठिकाणी दिलेले त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट अशीच क्लिअर होते. आणि आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ऑप्टेड आउटच्या जागेवरती कुठलंही डिपार्टमेंट वेटिंग लिस्ट करत नाही. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या आणि तुमचा रिमार्क चेंज होईल. आणि ज्या मुलांचं असं वाटतंय की 1-1, 2-2 मार्कांवरून आमची या ठिकाणी पदं गेलेली आहेत, त्या मित्रांना मी खरंच या ठिकाणी विनंती करतो, तुम्ही खालील दिलेल्या टेलिग्राम जी लिंक आहे त्या ग्रुप मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समांतर आरक्षणाविषयी या ठिकाणी DVTला भेटायचं आहे. तर ह्याविषयी भरपूर लिस्ट आहेत मित्रांनो आपल्याकडे. तुम्हाला मी भरपूर या ठिकाणी पाहायला, जर भरपूर मी डॉक्युमेंटेशन या ठिकाणी कलेक्ट केलं आहे. तुम्हाला MPSC जर पाहायला गेलं तर मी MPSCचं पण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता MPSCचं पण परिपत्रक आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परिपत्रक तर तुम्हाला दाखवले. आता लिस्ट पण पाहतो मी. हे 8854 नंबर आणि 8855 ह्या लिस्ट आहेत. आता ह्यामध्ये पहा फायनल मेरिट लिस्ट आहे काय आहे. आणि ह्या डायरेक्टली पहा काय केले, ऑप्टेड आउट ह्या मुलांनी ऑप्टेड आउट केले. आणि ह्या मुलांनी जर ऑप्टेड आउट केले, आता मला मित्रांनो सांगा ह्यांना रिमार्क कुठला भेटला असता या ठिकाणी सिलेक्शनचा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहा, दुसरी लिस्ट मी दाखवतो. त्याच्यामध्ये हा अवधूत अनिल दरेकर आहे ना, हा 1 नंबरला जाईल. का ह्याला 4च नंबर ठेवतील आणि खालचे मुलं वरती घेतील असं नाही होणार ना. कारण की काय होईल, आता ठिकाणी तुम्ही भरपूर मुलांनी काय केलं, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची जी आहे त्याच्यामधून ह्या ठिकाणी ऑप्टेड आउट केले कारण त्यांना दुसरं पद चांगलं वाटत असेल. आता याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल पहा तुम्ही या ठिकाणी, हा जो मुलगा अवधूत अनिल दरेकर हा 1 नंबरला आहे दुसऱ्या लिस्टमध्ये. आता तुम्हाला ती दाखवतो, सेम हीच लिस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि रँक चेंज होते. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी. आता तुमच्या डोळ्याने पहा, ओपन जनरल 1 आला. ह्याची रँक ॲक्च्युअल मेरिट लिस्टमध्ये किती होती? 4 होती. असं DVTने कधी कुठं केलेलं तुम्हाला पाहायला मिळालं का? कारण हा झालेला आपल्यावर सरासर अन्याय आहे. याच्यामध्ये मीही येत आहे. तर मित्रांनो, ज्या मुलांना ह्या गोष्टींनी अफेक्ट केलेला आहे तर त्या मुलांसाठी मी ह्या व्हिडिओ बनवला आहे. आणि ज्या मुलांना या ठिकाणी वाटते की बाबा जर तुमचं होतं, आम्ही कोणाच्या हक्काचं वगैरे काही घेत नाही, जे आहे ते नियमाने आहे आणि मेरिटनुसारच. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर अजून काही चुका वाटत असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. तर हे काय, याच्यामध्ये शासन निर्णय पण आहे त्या ठिकाणी मी गोळा केलेले. आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे पण आपल्याकडे GRs आहेत सगळे. 22चा पण GR आहे त्याच्यामध्ये, जो चालू विषय आहे त्याच्यामध्ये. आता हे जे GR आहे ते सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे GR आहेत सगळे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समांतर आरक्षण कसं कार्यान्वित करण्यात यायला हवं होतं, कशा प्रकारे चुकीची पद्धतीने कार्यान्वित केलं गेलेलं हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि चुकीचं का केलं गेलं या ठिकाणी पाहायचं आहे. आता हे त्यांना वयोमर्यादा सवलत दिलेली आहे. 80कालीन उमेदवारांचा मी पूर्ण PhDचा अभ्यास, जवळजवळ PhD सारखाच अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याला हे म्हणायचं नाही, परंतु मी त्याची प्रोसेस केलेली भरपूर प्रकारामध्ये. प्रोव्हिजनल लिस्ट आणि हे पण आहेत, भरपूर आहेत. MPSCच्या तर भरपूर सीट्स आहेत. अगेन्स्टच्या ओपन जनरल नंतरच अगेन्स्टची जागा दिली गेली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये पुढं पण पहा, DMARचं पण मी तुम्हाला दाखवलं. ह्याच्यामध्ये MPSCचे भरपूर परिपत्रक आलेले आहेत. आता हे एक पाहा तुम्ही, हे 22चं आहे. आता हे तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामध्ये काय विषय आहे तो. आणि आता पोलीस भरतीच्या मध्ये पण तुम्ही पहा, समांतर आरक्षण जागा कशा दिलेल्या आहेत मला सांगा. आता तुम्ही हे पहा, हो का, हा 6 नंबरचा मुलगा आहे. काय? सागर शेषराव देव्हारे. ठीक आहे. आता मला सांगा, ओपन जनरल नंतरच ती जागा का दिली? कारण की पोलीस भरती डिपार्टमेंट ही दरवर्षी भरती प्रक्रिया राबवतं. DVTने जवळजवळ 10 वर्ष झालं भरती प्रक्रिया राबवलेली. आणि आता तुम्ही पहा, ओपन जनरल अगेन्स्ट 80कालीन 137 मार्क कॅन्डिडेट आहे OBCचा. आता याच्या खाली जर आपण पाहायला गेलो, काय गेलो, OBC. आता ह्याची डेट ऑफ बर्थ पण पहा, कारण की सिनियरिटी तुम्हाला कळून येईल. 80कालीनचा आला 8/7/1995. आता OBC मध्ये जर आपण आलो तर या ठिकाणी पहा 137 मार्क, 8/4/96, म्हणजे त्याची सिनियरिटी जास्त होती म्हणून त्याला काय केलं, ओपन जनरल अगेन्स्टची जागा दिली. नाही तर त्याला OBC जनरल 1ची काय भेटायला काय झालं होतं. कारण की या ठिकाणी DVTने सरळ आणि तो 80कालीनचा GR जो आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, लेटेस्ट मधला. त्याच्यामध्ये तुम्हाला विषय कळून जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता 18चा आपण समांतर आरक्षणाचा GR पाहू. या ठिकाणी भरतीमध्ये आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी डायरेक्टली सांगितले
याच्यामध्ये आणि शुद्धीपत्रक पहा, अगोदर काय केलं जात होतं की खुल्या प्रवर्गातील असल्यामुळे ते खुल्या प्रवर्गांनाच देण्यात येत होतं, त्याऐवजी हे शुद्धीपत्रक या ठिकाणी केलं गेलं. तर याच्यामध्ये पहा, प्रथम टप्पा, असे 3 टप्पे आहेत. 3 टप्प्यात पहा, खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल. अनुसूचित जाती, जमाती, विजा, भज, इतर मागास प्रवर्ग किंवा विमुक्त मागास प्रवर्ग या ठिकाणी इतर ACBC समावेश होईल. या यादीत समांतर आरक्षणानुसार, आता पहा इथं विषय पहा, आधी कुठली यादी बनवायची आहे, ओपनची, हे कळलं. आता पहा इथं काय म्हणलं, या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही. म्हणजे काय, तो लाख नंबर म्हणजे त्याचा शेवटचा नंबर जरी असेल, आता आपण जर फिटर बघितलं 8,500 मुलं आहेत, त्यातला लास्ट मुलगा जर असेल, त्याचा जर नंबर इथं आला असेल, ठीक आहे, कुठं आला असेल ह्या लिस्टमध्ये, तर काही विषय अडचण किंवा कुठली अडचण येणार नाही, जर त्या आरक्षणानुसार जर ती पदे असतील तर. आता पुढचा पॉईंट पहा, फुल स्टॉप नंतर, जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील अजून कुठली यादी भरली आहे का, कॅटेगरीची जागा भरल्यात का, कुठल्या सामाजिक प्रवर्गातल्या जागा भरल्यात का, नाही भरलेल्या, तर पुढं पहा, तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून, म्हणजे जर 5 जागा आहेत तर खालचे 95, आता 100 मुलांची लिस्ट आहे, शेवटचे 95 वगळायचे, वरचे 5 घ्यायचे, वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येत, म्हणजे समांतर आरक्षण किती जागा होत्या, आपण ओपन अगेन्स्ट पीटीच्या 6 होत्या, फिटरच्या तर त्या 6 जागा, 22 नंतर 6 जागा भरणं गरजेचं होतं. आवश्यक पर्याप्त संख्ये इतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे. हा जार आपण या ठिकाणी पाहायला गेलो तर हा जार कुठला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा 19 डिसेंबर 2018 मधला आहे. आता हा जार आपण या ठिकाणी वाचला आणि हा जार आपल्याला लागू होतो. आता पुढचा पण पहा, 24 मध्ये हा जार आलेला, परंतु 25 जानेवारीला आलाय आणि हा आपल्याला लागू होईल नाही लागेल काय ह्याच्यात जास्त विषय नाहीये, कारण की यांनी टोटल सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी ह्या 3 टप्प्यात, आणि हे जे टप्पे ते 1999चा एक GR आहे त्यांचा, त्याच्यानुसार बनवला. तुम्हाला हा टप्पे 5 जर पाहायला गेलं, समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांसाठी हे विषय करायचा आहे. प्रथम टप्पा खुल्या प्रवर्ग, सेम तसंच आहे, काहीही वेगळं नाही आहे. निकषानुसार निवड तयार करावी. यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीयांचा समावेश होईल. यादीत समांतर पदे असतील, पर्याप्त संख्या असेल तर कोणतेही प्रश्न उद्भवणार नाही, त्यानुसार पदे भरावी. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येत शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येत समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरा टप्पा पहा काय म्हणले, त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात. जे उमेदवार ह्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना याच्यामध्ये घ्यायचंय का नाही. आणि सामाजिक प्रवर्गाच्या याद्या करणं म्हणजे कुठलं आलं, सोशल रिझर्वेशन आलं, म्हणजे इतर मागासवर्ग हे त्याच्यामध्ये येतात, सामाजिक प्रवर्गातल्या येतात. ह्याच्यामध्ये कुठेही म्हणलं नाही सामाजिक प्रवर्गातल्या समांतर आरक्षणाच्या जागा भरा किंवा सामाजिक आरक्षणातल्या सामाजिक प्रवर्गातल्या जागा भरा, कारण की जागा ओपनच्या भरल्यानंतर दुसरा टप्पा हा सामाजिक आरक्षणाचाच असतो आणि तो या ठिकाणी DVTने व्हायलेट केलेला आहे, हे आपण या ठिकाणी दाखवून द्यायचंय. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलंय बघा, तिसरा टप्पा काय सांगतो, ब नुसार तयार करण्यात याद्यामध्ये सामाजिक आरक्षणाचे सोशल रिझर्वेशन प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारी, मध्ये टक्केवारी विहित केली, विषद केल्या समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत. मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गांतर्गत, आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, मात्र असे करताना सामाजिक प्रवर्ग अंतर्गत राहावं. म्हणजे काय करायचं, क टप्पा काय सांगतोय की तुम्ही सामाजिक आरक्षणातल्या समांतर आरक्षणाची जागा भरून घ्या. काय घ्या, कुठल्या सामाजिक आरक्षणातल्या जागा भरून घ्या. आणि या ठिकाणी ब काय सांगतोय, तुम्ही सामाजिक आरक्षणाची जागा भरा कधी, ह्या सगळ्या जागा भरल्यानंतर, हे तुम्हाला या ठिकाणी कळायला हवं. आता याच्यानंतर 6 नंबर पहा, समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणांतर्गत असून सामाजिक आरक्षणावर वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये. आणि आता हे खालचं दिलं, याच्यामध्ये आपण कुठेही असं म्हणत नाही की आम्हाला ह्याच प्रवर्ग जागा त्या प्रवर्गाला द्या. आम्ही काय म्हणतोय, ओपन प्रवर्गाची जागा खुले जर होत असेल, खुल्या जागेला जाते तर ते मेरिटनीच यायला हवी, ना की सामाजिक किंवा मागासलेल्या प्रवर्गाच्या जागा तुम्ही ते वरती अगोदर भरताय, नंतर ओपनच्या खुल्या जागा त्या पण मागास प्रवर्गातल्या मुलांना घेताय, पण ते अयोग्य मेरिटनी देताय, हे या ठिकाणी आपण सांगतोय. तर समांतर आरक्षण एका समाजाचं असून समांतर
एका सामाजिक आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणाच्या घटकनिहाय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध झाल्यास सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धती अवलंब करून त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. आणि हे पद भरण्याचा एक JR आहे 2013 आणि 14चा, तेही JR आहेत माझ्याकडे, की जर मुलं उपलब्ध नाहीत झाले समांतर आरक्षणामधले अंशकालीन, तर ते पद अवेलेबल जे उपलब्ध मुलं आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांच्यामधून ती भरण्यात यावी असं डायरेक्टली सांगितलेलं आहे. आणि जर मित्रांनो, जर तुम्ही ह्या PTच्या जागा जेवढ्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या कॅटेगरीमधला जनरल 1चा कॅन्डिडेट वरती सिलेक्ट झाला असेल तर आणि त्याच्यामुळे तुमची सीट डायरेक्टली अफेक्ट होत असेल तर खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही जॉईन व्हा. आपण याच्यावर कार्यवाही करणार आहोत आणि वेळ आली तर आपण DVTवरती या संदर्भात केसही करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही विषय असेल किंवा तुमच्या, आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा JR आहे बघा 16/3/1999चा आणि ह्या JRची PDF पण आहे माझ्याकडे, मी तुम्हाला त्या ग्रुपवरती सेंड करेल. तुम्ही या ठिकाणी माहिती घ्या. आणि आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे, आम्ही कुठल्याही लिस्टला विरोध करत नाही आहे, फक्त आमचा विषय हाच आहे की समांतर आरक्षण जे चुकीच्या पद्धतीने DVTने केलं आहे. बाकीच्या डिपार्टमेंटनी जर तुम्हाला आता पाहायला गेलं, तुम्हाला मी पोलीस भरतीचं पण सांगितलं. अजून एक विषय आहे या ठिकाणी. आता अजून ही एक लिस्ट आहे पहा, कोकण, ठाणे, पुणे, अमरावती या ठिकाणी आपण पाहू. कोकण विभागातली पाहू, नाही तर कुठल्या एका विभागातली पाहू या ठिकाणी. अमरावती, नागपूर, ठीक आहे. प्रतीक्षा यादी, तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी याच्यामध्ये त्यांनी कसट केलेलं आहे किंवा कोणकोणते रूल्स वापरले ते या ठिकाणी आपण पाहू. काय काय डिपार्टमेंटचे नियम लावण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता हो, ही पहा, कृषी सेवक भरती 2023 नाशिक, तात्पुरती अंतरिम निवड यादी, ठीक आहे. आता मी तुम्हाला ओपनचं दाखवतो डायरेक्टली. आता हे बघा, आपण कुठं आलो, अनरिझर्व नॉन पेसा टोटल वॅकन्सी 85, ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो हो का, ही लिस्ट आहे. याच्यामध्ये पहा, अनरिझर्व कॅटेगरी जनरल 1, जनरल 2, जनरल कुठं संपले बा, त्याचा लास्टवाल्याचा मार्क किती, 148, ठीक आहे. आणि त्याला किती मार्क आहेत, त्याचा जनरल नंबर 27. आता या ठिकाणी पहा, ह्याच्यामध्ये पण PTच्या जागा आहेत, पण त्यांनी या ठिकाणी नाही दिल्या. आधी कुठले भरले मुलं, जनरलचे मुलं भरलं, नंतर फिमेल भरल्या या ठिकाणी पहा, फिमेल, नंतर दिव्यांग भरले, नंतर आता अनरिझर्व एक सर्व्हिसमॅन भरले, स्पोर्टवाले भरले, नंतर हे भरले. आता शेवट पहा तुम्ही, ओपनच्या मुलांचा नंबर होता 148 आणि हे पहा, इन्स्टेड ऑफ अनरिझर्व अंशकालीन 4. आता हे मुलं भेटले असतील, हे विषय जाऊ द्या, त्या ठिकाणी आहेत, पण मला तर नाही वाटत, कारण की 1990च्या दशकामध्ये अंशकालीनचा विषय असा होता, त्याचं 2004 पर्यंत त्याच्याकडे डिग्री मधले ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्याच्याकडे 3 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव पाहिजे. म्हणजे त्याची जन्मतारीख 1980 ते 81, 82, 83 लास्ट झाली. त्याच्यानंतरचा उमेदवार याच्यामध्ये येत नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि 9 जागा आहेत. किती जागा आहेत म्हणजे काय झालं की या ठिकाणी काय सांगितलं, आणि तुम्ही ह्यांचा मेरिट नंबर पहा इथं 35, 36, 38. आता 37 नंबरची फिमेल असेल आय थिंक, किंवा या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी अंशकालीन म्हणून दिलेलं आहे 147, त्याला पण अनरिझर्व, कारण त्यांनी PTचं रिमार्क सिलेक्ट केलं असेल चुकून. पण ह्या 5 जागा नव्हत्या, त्या ठिकाणी विद्यार्थीच नव्हते. आणि DVT व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाकडं हा डाटा आहे PTचा. मुलांना सगळं त्यांना माहिती आहे कोण विद्यार्थी PTचा आहे आणि कोण नाही आहे, ठीक आहे. आता तुम्ही हे पाहू शकता, या ठिकाणी पहा ह्यांचा मेरिट नंबर किती आहे, 35, 36, 37, 38, 40, 41, 42. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजे यांनी काय केलं, ह्या जागा कुणाला दिल्या आता मला तुम्ही सांगा. आणि हे महाराष्ट्र सरकारचं डिपार्टमेंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही आहे. आणि तुम्ही हे पाहू शकता, कृषी महाराष्ट्र शासन आणि वेबसाईट पण पहा. आता ह्या अशा प्रकारचा आपण संदर्भ देऊन DVTला एकदा समजून सांगणार आहे. जर त्यांनी ऐकलं तर ठीक, अन्यथा आपल्याला तो मार्ग निवडावा लागेल ज्याचं आपल्याला पण वाटत नाही आहे जावं म्हणून, पण पर्याय राहत नाही आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला काय वाटत असेल, कोणाचे काय व्यवस्थित असतील, तर मला तुम्ही मॅसेज करा किंवा टेलिग्रामला आपण ह्याविषयी डिस्कशन करू, किंवा आज किंवा उद्या रात्री यावरती मीटिंग घेऊया. काय काय विषय असतील तुमचे पण मला सांगा, आपण पण सगळ्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी थांबतो. तर आपण काही जे टॉपिक्स आपले राहिलेत समांतर आरक्षण सर्व JR असतील त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले मी. तर चला मित्रांनो, या ठिकाणी थांबूया, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय गाईज, जय हिंद, जय महाराष्ट्र.